ऐकली कधी तुम्ही ही कथा सात बेटांची? ह्या भूमीला साथ लाभली दर्याच्या लाटांची. कोणी म्हणे माया नगरी, कोणी मुंबई माता. इतिहासातून चला उलगडू आज ही विस्मय गाथा. ही कहाणी अज्ञात मुंबईची, ही कहाणी अज्ञात मुंबईची. श्रोतेहो नमस्कार. प्रसारित करत आहोत अज्ञात मुंबई या पुस्तकाचं क्रमशः वाचन. लेखक नितीन साळुंखे, वाचक अक्षय शिंपी आणि नेहा कुलकर्णी, संकल्पना शैलेश माळोदे आणि सादरकर्त्या ज्योत्स्ना केतकर. आज ऐकूया मुंबई नगरीवर वरदहस्त ठेवणाऱ्या देवी महालक्ष्मीच्या स्थापनेची कथा. महालक्ष्मी ही देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई शहरातली प्राचीन देवता आहे. मुंबईवर या देवीचा वरदहस्त असल्याने मुंबई ही देशाची लक्ष्मी आहे अशी भाविकांची श्रद्धा आहे. पुराणातली लक्ष्मी आणि मुंबई यांच्या उगमाविषयीच्या कथांमध्ये कमालीचं साम्य आहे. फक्त पुराणातली लक्ष्मी समुद्र मंथनातून प्राप्त झाली, तर मुंबई समुद्र बंधनातून प्राप्त झाली, एवढाच काय तो फरक. देवी महालक्ष्मीच्या उगमाची कथा ही समुद्राशीच संबंधित आहे. 18व्या शतकाच्या उत्तरार्धात ब्रिटिशांनी मुंबईमधल्या 7 बेटातल्या खाचा बुजवून एकसंध भूभाग तयार करण्याचा महत्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतला होता. यामध्ये सर्वात मोठी खाडी होती ती मुंबई आणि वरळी यांच्यामधली. ही खाडी एवढी मोठी होती की भरतीच्या वेळी या खाडीतून आत घुसणारं समुद्राचं पाणी पार भायखळ्यापर्यंत पोहोचत असे. म्हणजे तिथून महालक्ष्मी किंवा वरळीला यायचं झालं तर होडीशिवाय पर्याय नसे. ओहोटीच्या वेळेला हा संपूर्ण भाग दलदलीनं व्यापून राहिलेला असे. 1771 ते 1784 या काळात मुंबई प्रांताचे गव्हर्नर असलेले विल्यम हॉर्नबी यांनी या खाडीवर बांध घालून पाणी अडवण्याचा निर्णय घेतला. अति खर्चिक असणाऱ्या या कामाला ईस्ट इंडिया कंपनीचा विरोध होता. हॉर्नबी यांनी मात्र त्या विरोधाला न जुमानता बांधाचं काम सुरू केलं. बांधकामाचं कंत्राट रामजी शिवजी प्रभू यांच्याकडे देण्यात आलं. लवकरच खाडी बुजवण्याचं काम सुरू झालं खरं, पण प्रत्येक वेळी समुद्राच्या प्रचंड लाटांमुळे बांध कोसळतच असे. अनेकदा प्रयत्न करूनही बांध टिकत नव्हता आणि खर्च मात्र वाढतच चालला होता. अशा परिस्थितीत एके रात्री कंत्राटदार रामजी शिवजी ह्यांच्या स्वप्नात देवी महालक्ष्मी आली आणि तिने आपण आपल्या 2 बहिणी महाकाली आणि महासरस्वती ह्यांच्यासोबत समुद्राच्या तळाशी असून आम्हाला बाहेर काढल्याशिवाय बांध काही पूर्ण व्हायचा नाही असा दृष्टांत दिला. रामजी शिवजी यांनी ही गोष्ट हॉर्नबी यांच्या कानावर घातली. हॉर्नबी यांचा रामजी शिवजी सांगत असलेल्या कथेवर विश्वास बसणं तसं कठीणच होतं, पण बांधाच्या कामात होत असलेला विलंब, वाढता खर्च आणि कंपनीचा दबाव यामुळे कावलेल्या हॉर्नबी यांनी रामजी शिवजीला मूर्ती शोधण्यासाठी परवानगी दिली. गव्हर्नरची परवानगी मिळताच रामजी शिवजीने स्थानिक मच्छीमारांच्या मदतीनं समुद्रात शोध मोहीम सुरू केली आणि काही दिवसातच जाळ्यात 3 मूर्ती सापडल्या. या मूर्तींची प्रतिष्ठापना बांधाच्या दक्षिण टोकावर समुद्र किनारी करण्यात आली. त्याच ठिकाणी नंतर सन 1784-85 या सुमारास मंदिर उभारण्यात आलं आणि त्यात महालक्ष्मीचं आणि तिच्या 2 बहिणी म्हणजेच महाकाली आणि महासरस्वती यांची प्रतिष्ठापना करण्यात आली. हेच ते आजचं महालक्ष्मीचं सुप्रसिद्ध मंदिर. जुन्या काळी प्रचलित असलेला हा महालक्ष्मी संदर्भातला दृष्टांत समुद्र मंथनाच्या कथेशी नातं सांगत असला तरी श्रद्धेचं पांघरुण दूर केलं असता त्या काळचं वास्तव समोर येतं. महालक्ष्मी मंदिराचा उगम जरी 18व्या शतकातला असला तरी देवीच्या मूर्तीचा इतिहास त्याहूनही जुना असावा. ब्रिटिशपूर्व काळात झालेल्या परकीय आक्रमणांच्या काळात अनेक मंदिरं उद्ध्वस्त करण्यात आली होती. या देवांच्या मूर्ती सुरक्षित ठेवण्यासाठी अनेकांनी त्या मूर्ती विहिरीत किंवा इतर गुप्त ठिकाणी लपवून ठेवण्याचा मार्ग पत्करला होता.
प्रभादेवीच्या संदर्भातही असं झाल्याचं आपण आधी ऐकलंय. तेच महालक्ष्मीच्या मूर्तीबाबतही घडलं असावं. बांधाच्या निर्मितीच्या वेळेला त्या मूर्ती सापडल्या आणि नंतरच्या काळात श्रद्धाळूंनी त्या घटनेवर कथांचं आवरण चढवलं असावं. मुंबईतल्या अनेक प्राचीन देवतांप्रमाणे महालक्ष्मीची स्थापनाही कोळी समाजानं केली असावी. या देवीची सांगड आर्थिक समृद्धीशी घातली गेल्यानं कालांतरानं ही देवी मुंबईच्या आर्थिक समृद्धीचं प्रतीक झाली. मंदिराच्या आसपासचा पेडर रोड, ब्रिज कँडी, नेपियन सी रोड हा परिसर खानदानी श्रीमंत आणि प्रतिष्ठित कुटुंबांच्या निवासाचा आहे. या परिसरात देवी महालक्ष्मी या अर्थानं साक्षात नांदत असलेली दिसून येते. महालक्ष्मीच्या मंदिरात चैत्र आणि अश्विन महिन्यातले नवरात्रोत्सव मोठ्या उत्साहात साजरे केले जातात. दसरा आणि दिवाळीच्या काळात तर मंदिरात प्रचंड गर्दी होते. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी तर महालक्ष्मीचं आवर्जून दर्शनही घेतलं जातं. पूर्वी चैत्र देवीची जत्राही भरत असे, परंतु आता ती बंद करण्यात आलेली आहे. महालक्ष्मीच्या दर्शनाला दररोज येणाऱ्या भाविकांची गर्दी पाहता या देवीला वेगळ्या जत्रेची आवश्यकता भासतही नाही. महालक्ष्मी ही केवळ देवता नसून मुंबईच्या समृद्धी, विकास आणि आशेचं प्रतीक आहे. त्यामुळेच या मंदिराला आणि त्याच्या इतिहासाला विशेष स्थान मिळालेलं आहे. महालक्ष्मीच्या कथेची सांगड वरईच्या बांधाच्या बांधकामाशी घातली गेली हे योग्य असलं तरी वरईचा बांध गव्हर्नर विल्यम हॉर्नबी यांनी बांधला हे तथ्याला धरून नाही. इतिहासातील नोंदीनुसार वरईचा बांध 1728 सालीच कॅप्टन ॲलियास बेट्स यांनी बांधला होता. पण तो पुरेसा मजबूत नसल्याने नंतरच्या काळात त्याची वारंवार दुरुस्ती करायला लागत होती. यात वेळेचा आणि पैशाचाही अपव्यय होत होता आणि म्हणूनच ईस्ट इंडिया कंपनीचा त्या बांधाला विरोध होता. हॉर्नबी यांनी मात्र बांधाच्या मजबूतीकरणाचा प्रश्न कायमचा सोडवण्याचा चंगच बांधला आणि तडीसही नेला. कंपनीचा विरोध डावलून हॉर्नबी यांनी काम पूर्ण केलं म्हणून त्यांना कंपनीनं सेवेतून काढून टाकलं. पण या बांधाशी मात्र त्यांचं नाव कायमचं जोडलं गेलं. या बांधाच्या वरून महालक्ष्मी मंदिर ते वरईच्या लव्ह ग्रो उदंचन केंद्रापर्यंत जो रस्ता तयार करण्यात आला त्याला हॉर्नबी यांची आठवण म्हणून हॉर्नबी वेलॉर्ड असं नाव देण्यात आलं. एका अंगाला महालक्ष्मी रेसकोर्स आणि दुसऱ्या अंगाला हाजी अली दर्गा असणाऱ्या या देखण्या अर्धचंद्राकृती रस्त्याला आपण आज लाला लजपत राय रोड म्हणून ओळखतो. हा होता अज्ञात मुंबई या पुस्तकाच्या क्रमशः वाचनाचा आजचा भाग. लेखक नितीन साळुंखे, वाचक अक्षय शिंपी आणि नेहा कुलकर्णी. शीर्षक गीत समीर सामंत. शीर्षक गीताचं संगीत सुखदा दापके. गायक मंदार पिलवलकर. ध्वनी प्रभाव परीक्षित भातखंडे. निर्मिती सहाय्य रोहिणी पाटील आणि क्षितिजा सहकारी. संकल्पना शैलेश माळोदे आणि सादरकर्त्या ज्योत्स्ना केतकर. पुन्हा भेटूया उद्याच्या भागात. नमस्कार. कोणी म्हणे माया नगरी, कोणी मुंबाई माता. इतिहासातून चला उलगडू आजही विस्मय गाथा. ही कहाणी अज्ञात मुंबईची, ही कहाणी अज्ञात मुंबईची. बेटगाव अन नगर शहर ते महानगर बनताना कधी कुणी यन कधी कुणी कसे कष्टले, कष्टले ही मुंबई घडताना. चला पाहूया काही खुणा ज्या कथा सांगतील आता. इतिहासातून चला उलगडू आजही विस्मय गाथा. ही कहाणी अज्ञात मुंबई.